अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर गोरेगाव येथे विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष. क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून फटाके फोडून आनंदोत्सव. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजित दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. आणि यापूर्वी हिंगोली येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन, पुतळा जाळण्याचा प्रयत्न तसेच विविध आंदोलकांच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या एकजुटीने आणि लोकशाहीने मार्गाने झालेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. हा विजय देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली. ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. आमच्या हिंगोली जिल्ह्याचा सुपुत्र, एका फाटक्या घरचा पोरगा, शेतमजुराचा पोरगा यांनी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं. आणि आंदोलनामध्ये मागणी काय होती? ज्या नीटचा पेपर फोडणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. 20 दिवस या सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नाकाबंदी केली, जुलूमशाही केली, त्या ठिकाणी हुकुमशाही केली. परंतु शेवटी आंदोलनाचा विजय झाला, त्या ठिकाणी संघर्षाचा विजय झाला. आणि ज्या विद्यार्थ्यांना हे सरकार झुरळ म्हणत होतं, त्या झुरळाने या सरकारला गुडघ्यावर आणलं आणि त्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला. सांगायचं म्हणजे जेव्हा जेव्हा या देशामध्ये उत्माद माजला, मग तो राक्षसांचा असो, तो दानवांचा असो, तो किंवा या राज्यकर्त्यांचा असो, त्या राज्यकर्त्यांचा माज उतरवायसाठी आंदोलन समोर आलं, चळवळी समोर आला. मग ते शेतकरी आंदोलन असो, विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, कामगारांना आंदोलन असो, किंवा या इंग्रजांच्या विरोधामध्ये आमच्या शहीद भगतसिंग असो, सुखदेव असो, राजगुरू असू दे, किंबहुना सुभाषचंद्र बोस असो, यांनी या ठिकाणी लढा दिला, संघर्ष केला, चळवळी उभ्या केल्या आणि इंग्रजाला या देशातून पळवून लावलं. हे आमच्या मतावर निवडून आलेलं सरकार आहे आणि हे आमच्या शेतकऱ्यावर, विद्यार्थ्यावर अन्याय करणार का? हे कदापि आम्ही सहन करणार नाही. म्हणून आमच्या हिंगोली जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेला अभिजित दिपके यांनी दिल्लीला त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि या देशभरातून विद्यार्थ्यांना त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थी सहभागी झाले, विद्यार्थ्यांनी लाठ्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या. त्यांना या सरकारनं इंग्रजाच्या पलीकडे वागणूक दिली, तरीसुद्धा आमचे विद्यार्थी डगमगले नाही. त्या ठिकाणी चळवळ सोडली नाही, आंदोलन सोडलं नाही, मैदान सोडलं नाही. शेवटी या सरकारला गुडघ्यावर यायचं काम पडलं आणि या सरकारच्या नाकावर टिचून विद्यार्थ्यांनी राजीनामा घेतला. हा विजय हा संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचा आहे. हा विजय अभिजित दिपकेंचा आहे, सोनम वांगचुकचा आहे. आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आंदोलनाला, चळवळीला पाठिंबा दिला, त्या सर्वांचा हा विजय आहे. सरकारनं माज करू नये. सरकार विद्यार्थ्याप्रमाणे शेतकऱ्यावरही अन्याय करू पाहते, परंतु या सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे, सत्तेचा ताम्रपट तुम्ही घेऊन आले नाही, तुम्ही माज केला नाही पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे. नसता आम्ही सगळे भगतसिंगाच्या विचाराचे आहो. आज जरी गांधीजी बापूच्या मार्गाने आंदोलन करतोय, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने येऊ, तुमच्या छाताडावर थै थै नाचू आणि तुम्हाला सळू का पळू करू. एवढं मात्र या सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, उद्या जर हे सरकार माजलं तर या देशाच्या पंतप्रधानाचा सुद्धा हे विद्यार्थी, या देशातले शेतकरी, या देशातले नागरिक हे राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. नाही, बरोबर आहे, हे सरकार म्हणते हे राजीनाम्याचं सरकार नाही, परंतु त्या सरकारला सुद्धा
जसा रावणाला गर्व झाला होता तसा या सरकारला सुद्धा गर्व झालेला होता. पण यांच्या गर्वाचं हरण करण्यासाठी यांच्या गर्वाचं हरण हे आंदोलनातून झालं, चळवळीतून झालं आणि ते एका हिंगोलीच्या साधारण घरातल्या शेतमजुराच्या पोरानं यांचं हरण केलं आणि शेवटी विद्यार्थ्यांच्या बळावर, आंदोलनाच्या बळावर त्यांचा राजीनामा घ्यावाच लागला आणि त्यांना तो राजीनामा द्यावाच लागला, हे मात्र निश्चित आहे. खरं तर आजचा राजीनामा हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा, कष्टकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा, लेकरांचा विजय आणि या भाजप सरकारला लागलेली ही एक घरघर आहे. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन हे दाखवून दिलं की येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला, या दळभद्री आणि शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या छाताडावर बसलेल्या या भाजप सरकारला पाय उतार करण्याची ही सुरुवात आहे. आज या ठिकाणी एका मंत्र्याचा राजीनामा झाला. येणाऱ्या 3 वर्षामध्ये हे मोदी सरकार आम्ही पाय उतार करू आणि या ठिकाणी दाखवून देऊ की सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस काय होतं. हा सर्वसामान्यांचा, सर्वांचा आणि चळवळीचा विजय. मी या ठिकाणी एवढं बोलतो.